आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार बांगलादेशची संसद जी आहे ती राष्ट्रपतींकडून बरखास्त करण्यात आलेली आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तर संसद बरखास्त केल्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। मोहम्मद युनूस हे नोबेल पारितोषिकाने सन्मानित आहेत। त्यामुळे बांगलादेशची संसद आता बरखास्त झालेली आहे। मात्र बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन होईल। खरं तर तिथल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आणि विद्यार्थ्यांची हीच मागणी होती। मोहम्मद युनूस यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन व्हावं अशी मागणी ही इथल्या विद्यार्थ्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी केलेली होती। आता बांगलादेशची संसद राष्ट्रपतींकडून बरखास्त करण्यात आली आहे आणि त्यामुळे निवडणुकांचा मार्ग हा देखील मोकळा झालाय। मोहम्मद युनूस हे नोबेल पारितोषिकाने सन्मानित आहेत आणि त्यांचंच नाव हे याआधी पुढे करण्यात आलं होतं। त्यामुळे मोहम्मद युनूस हे पुढचे पंतप्रधान असू शकतात बांगलादेशचे। त्यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार होणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय।